गावातील जुनं कौलारू घर आणि अंगणात मंद उजेडात उभ्या राहिलेल्या तुळशीच्या वृंदावनात जणू काही वेदनांचं प्रतीक दिसत होतं. घरात शांतता होती, पण त्या शांततेत देखील भीतीचा, काळजीचा आणि अस्वस्थतेचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. कमलाबाई स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या, पण त्या आपल्याच विचारात हरवलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्यभराचे संघर्षाचे भाव स्पष्ट दिसत होते, पण मन मात्र अजूनही प्रसन्न आणि जिवंत होतं. कारण त्या एक आई होत्या. आज त्यांची मुलगी मानसी हिचं लग्न होतं. हा दिवस प्रत्येक आईसाठी आनंदाचा असतो, पण कमलताईंच्या मनात मात्र एक अज्ञात भीती पसरलेली होती. त्या या काळजीत होत्या की माझी मुलगी सुखी राहील ना, तिचं सासरच्या मंडळीसोबत जुळेल ना. या प्रश्नाने त्यांचं मन अस्वस्थ होत होतं. मानसी ही कमल ताईंची एकुलती एक मुलगी होती. गोरी, सडपातळ बांधा, डोळ्यात स्वप्नांची चमक असलेली व भावी आयुष्याबद्दल सकारात्मक असणारी मानसीने मुंबईत शिक्षण घेतले होते आणि ती शिक्षक म्हणून काम देखील करत होती. तिचं लग्न ओमसोबत ठरलं होतं. तो एक सुसंस्कृत, शांत व चांगल्या घरातील मुलगा होता. लग्न ठरल्यापासून मानसीच्या मनात अनेक स्वप्न रंगू लागली होती. तिने ओमसोबत फोनवर तासनतास गप्पा मारल्या होत्या. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या होत्या. ओम हा बोलायला छान आणि स्वभावाने शांत होता आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणारा मुलगा होता. पण आईच्या मनात मात्र एक वेगळीच घालमेल सुरू होती. माझी मुलगी लहानपणापासून लाडात, प्रेमात मोठी झाली. घरातील वातावरण देखील मोकळं होतं. तिला कधी कोणाची कडक शब्द किंवा ओरडणे देखील ऐकावे लागलेले नव्हते, कारण तशी ती कधी वेळेस तिने येऊ दिली नव्हती. इतकी ती शिस्तप्रिय व समजूतदार होती. पण सासरी तिला कशाप्रकारे जुळवून घ्यावं लागेल कोणास ठाऊक. कमलताईच्या मनात या विचारांनी रात्री झोप लागत नव्हती. काही दिवसांनी मानसीच्या लग्नाचा दिवस आला. गावात उत्साहाचं वातावरण होतं. नातेवाईकांनी घर गजबजलेलं होतं. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. ढोल ताशांचा आवाज, लोकांची लगबग, रंगबिरंगी साड्या आणि लहान मुलांचा गोंधळ, सगळं खूप सुंदर दिसत होतं. आता लेक दूर जाणाऱ्या विचाराने कमलताईंच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्यांनी मानसीला सजताना, तयार होताना पाहिलं. तिच्या कपाळावर चंद्रकोर टिकली, नथ, सुंदर साडी, हिरव्या बांगड्या. मानसी आज नवरी झाली होती. तेव्हा मानसीने आईला विचारलं, आई मी कशी दिसते? तेव्हा कमलताई फक्त हसल्या आणि तिला मिठीमध्ये घेतलं आणि म्हणाल्या, आज माझी लेक आकाशातील अप्सरा दिसत आहे. पण एवढंच सांगते, तुझ्या आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला तर आईची आठवण कायम ठेव. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मानसीला अश्रू अनावर झाले. तेव्हा आई बोलते, अगं वेडाबाई, आजचा दिवस तुझा आहे. आज हसायचं आहे. काही तासातच मंडपात विधी सुरू झाले. मंत्र, शंखनाद, वडीलधाऱ्यांचा व नातेवाईकांच्या शुभेच्छा वर्षाव झाला. आता कन्यादानाची वेळ आली. कमलताईंच्या हृदयात धडधड निर्माण झाली. हाच का तो क्षण जेव्हा माझी लेक मला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे? इतक्यात गुरुजींनी त्यांना बोलवलं होतं. मानसीचा हात ओमच्या हातात ठेवायचा होता. त्या क्षणी कमलताईंचे हात थरथरू लागले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. सोबतच त्या देवाला प्रार्थना करू लागल्या, देवा, माझ्या मुलीला सुखी ठेव. तिचं आयुष्य, संसार छान सुखाचा कर. त्यांनी मानसीचा हात ठेवला, पण मन मात्र तुटत होतं आणि आईची अवस्था पाहून मानसीच्या डोळ्यात देखील पाणी येत होतं. तिने आईचा हात घट्ट धरला. आई, मला सोडू नकोस, मला अंतर देऊ नकोस, ती हुंदके देत म्हणाली. आणि सगळे मंडपातील त्या क्षणी शांत झाले. तेव्हा मानसीच्या मावशीने दोघींना सावरलं आणि लग्नाच्या पुढच्या विधी पूर्ण झाल्या. मानसी ओमच्या घरी आली होती. घर मोठं, प्रशस्त होतं. लोक सुसंस्कृत होते. सासू सासरे प्रेमळ चांगले होते. पण मानसीला नवीन घर, नवीन लोक, नवीन वातावरण हे सगळं अजून अपरिचितच होतं. तर तिकडे गावी कमलताई मात्र घरी एकट्याच होत्या. त्यांचं घर आता रिकामं वाटत होतं. मानसीचे वडील कमलताईंची समजूत काढायचे, काळजी करू नकोस असं सांगायचे, पण त्या मात्र माझी मुलगी सुखात आहे का? नवीन घरी ती कशी ॲडजस्ट करत असेल? या विचाराने त्यांचं मन अस्वस्थ होत होतं. म्हणून त्या रोज सकाळी मानसीला फोन करायच्या, पण अनेकदा मानसी फोन उचलत नसे. यामुळे त्यांची चिंता आणखीनच वाढत होती. मानसीच्या सासरी सर्व काही ठीक होतं, पण मानसीला थोडा मानसिक ताण येऊ लागला होता. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, या सर्वांचं दडपण मानसीला येत होतं. शिवाय ओमच्या आईला घरकामाबाबत सुनेकडून खूपच जास्त अपेक्षा होत्या. मानसी शिक्षणासाठी शहरात राहायची.
त्यामुळे तिला शहरातील सवयी होत्या, पण सासरच्या गावात वेगळी पद्धत, रीती, परंपरा होत्या, ज्या पार पाडताना एक दिवस सासूबाई म्हणाल्या, "मानसी, कामात थोडं लक्ष दे. आमच्या घरच्यांची पद्धत, रीतरिवाज समजून घेऊन काम कर." हे ऐकून मानसी शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी ओम घरी आला. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की, "ओम, मी इथे येऊन फार दिवस झाले नाहीत आणि मला थोडं जुळवून घ्यायला देखील समजून घ्यायला वेळ लागेल. पण आईने मी काहीच कामाची वाटत नाही पण आईंना मी काहीच कामाची वाटत नाही." तेव्हा ओम तिचा हात धरत म्हणाला, "मानसी, काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत." पण तिच्या मनात आईची आठवण, त्यांचं बोलणं आणखीन तीव्र होत गेलं. एक दिवस मानसीचा फोन आला नाही. त्यामुळे त्या पूर्ण दिवस बेचैन राहिल्या आणि रात्री 8 वाजता त्यांनी मानसीला फोन केला. "अगं मानसी, कशी आहेस?" त्यांच्या आवाजात काळजी होती. "आई, काही नाही गं, थोडी तब्येत बरी नाही आहे." हे ऐकून व लेकीच्या बोलण्यावरून आईला जाणवलं की काहीतरी बिनसलं आहे. म्हणून त्या म्हणाल्या की, "मानसी, काय झालं आहे ते स्पष्ट सांग. मी लगेच येते तिकडे." पण मानसीने काही न बोलता फोन ठेवला. त्यामुळे आई अजूनच बेचैन झाल्या. त्या रात्री त्यांना झोप काही लागली नाही. तर त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता की माझ्या लेकीला खूप दूर पाठवलं का? तिचं लग्न योग्य वयात आणि योग्य घरात तर झालं आहे ना? माझं कन्यादान खरंच योग्य होतं का? असे अनेक प्रश्न आईच्या मनात येऊ लागले. खरं तर मानसीच्या लग्नाला फक्त आता कुठे 1-2 महिने झाले होते. पण आईचं घर आता वाळवंटासारखं ओसाड वाटू लागलं होतं. घरात वावरणाऱ्या मानसीचा हसण्याचा आवाज आता गायब झाला होता. रोज संध्याकाळी त्या मानसीच्या खोलीत जाऊन तिच्या जुन्या वस्तू हातात धरून बसायच्या. रात्री जेवताना जेवण त्यांना जात नव्हतं. लग्न तर प्रत्येक मुलीचं होतं, पण आईच्या मनाचा अंदाज व तिची काळजी फक्त एक आईच समजू शकते. अशा विचारांनी त्यांचं मन आणखीन भरून येत होतं. त्या दररोज मानसीला फोन करायच्या. तेव्हा ती कधी बोलायची, कधी म्हणायची, "आई, नंतर बोलते, थोडी व्यस्त आहे." हे ऐकून आई अधिकच चिंताग्रस्त होत असायची. मानसीचे सासर मोठे आणि परंपरागत होते. ओमचे आई वडील, आजी आजोबा आणि एक भाऊ असं मोठं कुटुंब त्यांचं होतं. पहिले काही दिवस सगळे मानसीला प्रेमाने वागवत होते. पण जसजसे दिवस गेले तसतशी अपेक्षा वाढत गेली. सासूबाई म्हणायच्या, "मानसी, आमच्या घरात सकाळी लवकर उठून रांगोळी घालून देवपूजा करून नंतर नाश्ता करायचा असतो. मानसी, भात थोडा मोकळा झाला आहे, बघ, जरा नीट करत जा." तेव्हा मानसी प्रयत्न करत होती. पण चुकून काही कमी जास्त झालं की सासूबाईंचा सूर बदलायचा. ओमचा स्वभाव शांत होता. तो सकाळी लवकर उठून निघून जायचा आणि रात्री उशिरा यायचा. मानसीला दिवसभर घरकामातच गुंतून राहावं लागायचं. तिला स्वतःसाठी वेळच उरत नव्हता. आईच्या घरात मी कधी असं काम केलं नव्हतं, पण आता हीच माझी जबाबदारी, कर्तव्य आहे, असं मनाशी ती स्वतःला समजवत होती. एक दिवस सासरच्या घरात पाहुणे आले होते. तेव्हा मानसीने भरपूर मेहनत घेऊन स्वयंपाकसुद्धा केला होता. पण भाजीत थोडं तिखट जास्त झालं आणि सासूबाईंचा राग अनावर झाला. "हे काय गं मानसी, एवढ्या सोप्या साध्या गोष्टीत तू अशी कशी काय चूक करतेस? लग्नाला 2 महिने तरी तुला झाले आहेत ना? तुला घरकाम कळलं नाही अजून?" असं त्या सगळ्यांसमोरच ओरडल्या. मानसीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने माफी मागितली, पण मनात ती खूप दुखावली गेली होती. रात्री ओमला आला तेव्हा तिने त्याला सगळं सांगितलं. "ओम, मी खूप प्रयत्न करते, पण आईला काहीही पटत नाही. माझ्या चुका त्या समजूनच घेत नाहीत. मी नवीन आहे, पण हळूहळू शिकण्याचा प्रयत्न मनापासून करत आहे. पण माझे प्रयत्न त्यांच्या अपेक्षेपुढे अपुरे पडतात." ओमने तिचा हात धरला. "मानसी, आईचा स्वभाव थोडा कठोर आहे, पण मनाने ती वाईट नाही. तू जरा वेळ दे, सगळं काही ठीक होईल." मानसीने मान हलवली, पण तिच्या मनात आपल्या आईची आठवण दाटून आली. आपली आई असती तर मला असं कधीच ओरडली नसती, तेही सगळ्यांसमोर. मानसीच्या आईला या सर्वांची काहीच कल्पना नव्हती, कारण आजपर्यंत मानसीने कधीच काही सांगितलेलं नव्हतं. म्हणूनच त्यांना वाटत होतं की आपली मुलगी सुखात आहे. पण हळूहळू मानसीच्या आवाजातील वेदना त्यांना जाणवत होत्या. की एक दिवस त्यांनी मानसीला विचारलं, "काय गं मानसी, खरं सांग, तुला काही त्रास तर होत नाही ना? तिकडे सर्व ठीक तर आहे ना?" मानसीने हसत उत्तर दिलं, "हो गं आई, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस." पण तिचा तो खोटा आनंद आईला समजत होता. त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता की मी माझ्या लेकीला माझ्यापासून इतकं दूर का पाठवलं? कन्यादान करून चूक तर केली नाही ना? एका आईसाठी ते इतकं कठीण का असतं?
त्या रात्री त्यांना झोप काही लागली नाही. त्यांनी देवासमोर हात जोडले. देवा, माझ्या मुलीला सुखात आनंदात ठेव, तिला त्रास देऊ नकोस. लग्नानंतरच्या सतत दिवसभराच्या कामामुळे मानसी खूप थकून जायची. तिच्या खाण्यापिण्याचीही नीट होत नव्हते. त्यामध्ये तिला इतक्या कामाची सवयच नव्हती. एक दिवस तिला अचानक ताप आला. तिने सासूबाईंना सांगितलं की आई, मला थोडा ताप आलाय, थकल्यासारखं वाटतंय. त्यावर सासूबाई म्हणाल्या, वातावरण बदलामुळे झाला असेल आणि थोडं काम केलं की काही होत नाही. तू पटकन स्वयंपाक करायला घे. मग मानसी शांत बसली आणि कामाला लागली. ती कसंबसं काम करत राहिली, पण संध्याकाळी तिची प्रकृती आणखीनच बिघडली. ओम जेव्हा घरी आला तेव्हा तिला बसायला देखील त्रास होत होता. हे पाहून तो देखील घाबरला. मानसी, तुला इतका त्रास होतोय, मला का नाही सांगितलंस? मग ओमने तिला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला खूप थकवा आणि कमी खाणं-पिणं आणि ताण यामुळे अशक्तपणा आला आहे. त्यानंतर त्यांनी औषधं दिली आणि विश्रांती घ्यायला सांगितलं. घरी आल्यावर तिने आईला काही न सांगण्याचा निर्णय घेतला. आईला मी आजारी आहे हे सांगितलं आणि कळलं तर ती खूप घाबरेल, काळजी करेल आणि ती लगेच इकडे धावून येईल. यासाठी ओमने देखील तिला साथ दिली. तो तिची काळजी घेत होता, पण दिवसा तो नोकरीवर जात असल्याने ती पुन्हा एकटी पडत होती. त्या रात्री मानसीला आईची खूप आठवण आली. आई असती तर माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शांत केली असती. माझी काळजीने विचारपूस केली असती. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्या रात्री कमलताईंना एक भयानक स्वप्न पडलं. त्यात त्यांनी पाहिलं की मानसी एका संकटात आहे आणि मदतीसाठी याचना करत आहे. कमलताई धावत तिच्याकडे जातात, पण तिला वाचवू शकत नाहीत. आणि जेव्हा त्या झोपेतून जाग्या होतात, त्यांचं अंग पूर्ण थरथरू लागतं. हे असं कसं काय मला स्वप्न पडलं देवा? माझ्या मुलीला काही त्रास होऊ देऊ नकोस. मग त्या रात्री त्यांना खात्री झाली की मानसी सुखात नाही आहे. तिला कोणता तरी त्रास होत आहे. म्हणूनच मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी कमलताईंनी ठरवलं की आजच मानसीकडे जायचं. काहीही झालं तरी तिची अवस्था ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्यांना बरं वाटणार नाही. आणि लगेचच त्या बसने निघाल्या. पूर्ण रस्ताही त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता की माझी मानसी सुखात असली तर ठीक आहे, पण जर तिला काही तिथे त्रास होत असेल तर मी गप्प बसणार नाही. त्यांचं मन धडधडत होतं. काही वेळातच बस गावात पोचली. त्या उतरल्या आणि सरळ ओमच्या घरी निघाल्या. घरात प्रवेश करताच त्यांनी मानसीला पाहिलं. तिचा चेहरा फिका पडलेला होता. डोळ्याखाली काळे वर्तुळे, अंग अशक्त झालेलं होतं. तिची अशी अवस्था पाहून त्यांचे डोळे पाणावले. मानसी, हे काय झालं आहे गं तुला? आणि तू मला का काही नाही सांगितलंस? त्या रडू लागल्या. तेव्हा मानसीने देखील आईला घट्ट मिठी मारत म्हणाली, आई, मला वाटलं तू घाबरून जाशील आणि तुझी काळजी वाढू नये म्हणूनच मी सांगितलं नाही. त्या क्षणी मानसीच्या आईचं मन तुटलं. अगं, तू मला आई म्हणतेस ना, मग मला सगळं सांगायलाच हवं होतं ना? ओम तेथेच उभा होता. तो शांत स्वरात म्हणाला, आई, मी प्रयत्न करतोय मानसीला सुखी ठेवायचा, पण माझ्या आईला जरा वेळ लागेल तिला समजून घ्यायला. कमलताई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, ओम, माझ्या मुलीचं सुख तुझ्या हातात आहे. लग्नानंतर ती तुझी जबाबदारी आहे. पण तिला असं दुःखी पाहिलं की माझं जगणं संपून जाईल. खरं तर मानसीच्या आजारपणाचं कारण डॉक्टरांनी ताण, थकवा, अशक्तपणा, कमी खाणं हेच स्पष्ट केलं होतं. कमलताई आता मुलीच्या बाजूला होत्या, पण ओम, आई याबाबत अजूनही नाराज होत्या. कारण आताही मानसीने उठून काही काम करावीत असंच त्यांना वाटत होतं. त्या मानसीकडे पाहत होत्या, पण कमलताईंनी मानसीला स्पष्ट शब्दात सांगितलं की मानसी, अजिबात उठू नकोस. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले तुला विश्रांतीची गरज आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा मानसीची सासूबाई चिडून म्हणाल्या, आमच्या घरात असा नियम आहे की काम न करता बसून राहायचं नाही. लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या कर्तव्य जबाबदाऱ्या वाढतातच आणि तिने त्या कोणत्याही परिस्थितीत पार पाडल्याच पाहिजेत. हे ऐकून कमलताई प्रचंड चिडल्या आणि रागातच ओमच्या आईला म्हणाल्या, अहो, मलाही माहिती आहे जबाबदाऱ्या असतातच, पण मुलीच्या जीवावर बेतल असं का वागायचं? तिची प्रकृती, तिची तब्येत किती खालावली आहे. तिची प्रकृती पाहता अजूनही कामाचा ताण दिलात तर ती बरी तरी होईल का कधी? आता मात्र तेथील वातावरण तापलं होतं. तेव्हा ओमने मध्यस्थी करत शांत केलं. आई, मानसीला बरी होऊ दे, मग ती हवं तसं काम करेल. सासूबाई तेव्हा गप्प झाल्या, पण मनात मात्र चिडचिड वाढतच गेली.
मानसीला या तणावामुळे आणखीन बेचैन जाणवू लागली. त्या रात्री मानसी झोपल्यानंतर तिची आई अंगणात बसल्या होत्या. आकाशातील तारे चमकत होते, पण त्यांच्या मनात काळोख दाटला होता. देवा, हीच का माझ्या कन्यादानाची किंमत? मी माझ्या मुलीचं लग्न या घरी करून दिलं. ती सुखात राहावी, तिचा सुखाचा संसार व्हावा म्हणून मी नेहमी प्रयत्नशील होते. आणि आज ती डोळ्यात अश्रू घेऊन इथे जगतेय. ती सुखात नाही आहे. मग त्या क्षणी त्याने निश्चय केला की माझ्या मुलीचं आयुष्य असं शांत बसून व अन्याय सहन करण्यात घालवणार नाही. आणि यापुढे जर इथे तिला योग्य मान सन्मान मिळाला नाही, तिची काळजी घेतली नाही, तर मी तिला येथून घेऊन जाईन, अशा त्या स्वतःशीच वचनबद्ध झाल्या. मानसी बिछाण्यावर पडून होती. तिच्या डोळ्यातून शांत अश्रू वाहत होते. ती मनात विचार करत होती की योग्य वेळी आईला मी खरं सांगितलं असतं तर तिला इतका धक्का बसला असता का? माझं नवऱ्यावर प्रेम आहे. मला त्याच्यासोबत सुखी राहायचं आहे. पण सासू सासऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास तर काय होईल? तिचं ओमवर प्रेम होतं, पण सासरचं वातावरण ती हळूहळू त्यामध्ये गुदमरत होती. आईची आठवण तिच्या मनाला कधी सुख देई तर कधी आणखीन विरहाच्या वेदना देत होती. तेव्हा ती स्वतःला धीर देत होती आणि स्वतःलाच समजावून सांगत होती की कदाचित वेळेनुसार सगळं काही सुधारेल. पण या सर्व परिस्थितीत ओमची सुद्धा द्विधा मनस्थिती होती. एकीकडे आई, जी त्याच्यासाठी देवासमान होती, आणि दुसरीकडे मानसी, जी त्याची जीवनसाथी होती. त्याला दोघींना देखील सुखी ठेवायचं होतं, पण प्रत्येक गोष्टीत तो मध्ये अडकून पडत होता. त्याने मानसीला वचन दिलं होतं, तुला नेहमी सुखी ठेवेन, तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येणार नाहीत. पण ते वचन तो पाळू शकत नव्हता. यामुळे त्याला अपराधी वाटत होतं. एका रात्री त्याने मानसीचा हात धरून हळू आवाजात म्हटलं, मानसी, मी वचन देतो, काहीही झालं तरी मी तुला कधीच एकटीला सोडणार नाही. तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. तेव्हा मानसीचे डोळे भरून आले. त्याच्याकडे ती पाहिली आणि म्हणाली, ओम, मला तुझा आधार पुरेसा आहे. माझ्यासाठी तू जास्त महत्त्वाचा आहेस. त्यानंतर गावात सगळीकडे मानसीच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू झाली. तेव्हा काहीजण म्हणत होते की नवीन सून आहे, अजून सवय व्हायला वेळ लागेल. तर काहीजण कुजबुजत होते की सासरचं वातावरणात जुळून घ्यायला अवघड जात आहे वाटतं. मग या बोलण्याने ओमच्या आईला आणखीन चीड आणली. हे लोक काय काय बोलतात, मानसीमुळे आमची बदनामी होत आहे असं मानून त्या आता मानसीवर आणखीनच चिडू लागल्या. तेव्हा मानसी काही बोलत नसे, पण तिच्या मनात कटू आठवणी साठत राहिल्या. काही दिवस असेच गेले आणि एक दिवस मानसीला परत ताप आला. ती पूर्ण अशक्त झाली आणि डॉक्टरने तिला काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. पुन्हा मानसीच्या आईचं मन आणखीन अस्वस्थ झालं. तेव्हा मात्र त्या ओमच्या आईसमोर ठाम आवाजात म्हणाल्या की आता मला माझी मुलगी काही दिवस माहेरी घेऊन जायलाच हवी, कारण तिची प्रकृती खूपच बिघडली आहे. तिला माहेरी आराम मिळेल आणि तिची प्रकृती देखील सुधारेल. पण हे ऐकून सासूबाई नाराज झाल्या, कारण त्यांना वाटलं की अशीच सवय लागली तर ती पुन्हा सासरी राहणारच नाही, नेहमी माहेरी जाण्याचं कारण शोधेल. कमलताई शांतपणे ठामपणे म्हणाल्या, आता माझ्या मुलीच्या जीवनाच्या तिच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि तिच्या बरे होण्यापेक्षा मला काही महत्त्वाचं नाही. त्यामुळे आता तिला माहेरी घेऊन जाणंच योग्य ठरेल. ओमही मानसीच्या आईच्या बाजूने उभा राहिला. तो म्हणाला, आई, मलाही पटत नाही की मानसीला काही दिवस माहेरी पाठवून द्यायला हवं. ती बरी होईल, आपण समजून घ्यायला हवं. त्यानंतर मानसी माहेरी आली. तिचं घर पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई बाबा, हेच माझं खरं घर आहे. इथे मी मोकळा श्वास घेऊ शकते. आईने तिला घट्ट मिठी मारली. मानसी, तू इथे आहेस तोपर्यंत तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही. माहेरच्या वातावरणात मानसीला शांतता, प्रसन्नता मिळाली. तिची तब्येत हळूहळू सुधारू लागली. आईच्या काळजीने आणि प्रेमाने ती पुन्हा सशक्त होत गेली. तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. ओम रोज मानसीला फोन करत असे. तो तिच्या तब्येतीची विचारपूस करत असे आणि तिच्यासाठी पैसे व गरजेच्या वस्तू देखील पाठवत असे. ओमने एक दिवस मानसीच्या आईसोबत बोलणं केलं की आई, मानसी इकडे परत आली की तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. मी माझ्या आईला समजावून सांगेन. आईने त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाल्या, ओम, तुझ्यावर माझा विश्वास आहे, पण लक्षात ठेव, माझ्या मुलीला यापुढे आधीप्रमाणे त्रास झाला तर मात्र मी गप्प बसणार नाही. त्यानंतर काही आठवड्यातच
मानसीची तब्येतीमध्ये खूप सुधारणा होत गेली आणि एका संध्याकाळी ती अंगणात बसून आईशी बोलत होती. आई, मला आता सासरी परत जायचं आहे. ओमसाठी आणि माझ्या संसारासाठी मला प्रयत्न करायलाच हवेत व या आयुष्यामध्ये जुळवून घ्यायला हवं. तेव्हा आईने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, अगं मी तुला थांबवणार नाही, पण तू कधीही दुःखी झालीस किंवा तुला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर माझं घर सदैव तुझ्यासाठी उघडं आहे हे लक्षात ठेव. त्यानंतर मग काही दिवसांनी मानसी परत सासरी आली. ओमने तिचं छान स्वागत केलं आणि तो म्हणाला, मानसी, मागचं सर्व विसरून आपण यापुढे नवीन आयुष्य सुरू करूयात. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. ओमच्या या शब्दाने मानसी सुखावली. पण सासूबाईंचा स्वभाव अजूनही कठोर होता. पण मानसी आता अधिक मजबूत झाली होती. तिने स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. वेळ जसजशी पुढे गेली तसतसं मानसी सहजाच्या वातावरणात हळूहळू जुळवून घेत गेली आणि ओमही नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिला. जेव्हा मानसीची आई सोबत बोलायची तेव्हा तिच्या आवाजातील आनंद त्यांना ऐकू येऊ लागला आणि त्यांच्या मनातली भीती हळूहळू कमी होऊ लागली. देवा, माझं कन्यादान व्यर्थ गेलं नाही. माझी मुलगी सुखी आनंदी आहे. हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे, असं त्या डोळे मिटून देवाचे आभार मानत होत्या. मानसी जेव्हा परत सासरे गेल्यावर काही महिने शांततेत गेले. ओम नेहमी तिच्यासोबत होता. एके दिवशी मानसीला थोडी विचित्र अवस्था, थोडी तब्येत ठीक न वाटणे, अशक्तपणा असं वाटायला लागलं. सुरुवातीला तिला वाटलं होतं की पूर्वीसारखंच होत असेल, पण असं वारंवार होऊ लागल्याने तिने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टरांनी सांगितलं की ती आई होणार आहे. मानसीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. संध्याकाळी मानसीने ओमला ही गोड बातमी सांगितली. त्यामुळे तो आनंदाने भारावून गेला. मानसी, ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. तू स्वतःची आता काळजी घे. मी नेहमीच तुझ्यासोबत असेल. दुसऱ्या दिवशी मानसीने आईला ही बातमी सांगितल्यावर कमलताई काही क्षण गप्प राहिल्या. नंतर त्या बोलल्या की मानसी, मला असं वाटते की माझं संपूर्ण आयुष्य याच क्षणाची वाट पाहत होतं. देवाने मला माझं पुन्हा एकदा आनंद दिला आहे. आता मानसीचं आयुष्य बदललं होतं. ओम तिची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायचा. तो स्वतः स्वयंपाकघरात मदत करू लागला होता. औषधं वेळेवर देत असे. दवाखान्यातही तिच्यासोबत वेळेवर जात असे आणि तिला कोणताही ताण होऊ नये म्हणून नेहमी लक्षात ठेवत असायचा. पण सासूबाईंचा स्वभाव मात्र अजूनही तसाच कठोर आणि रागिष्ट होता. कारण त्यांना वाटायचं की आमच्या काळात एवढं लाड कौतुक कोणी केलं होतं का? एके दिवशी त्यांनी मानसीला सांगितलं की या अवस्थेत काम करत राहिलं की बाळ निरोगी होतं आणि खूप आराम केलास तर शरीर कमकुवत होईल. तेव्हा ओम मानसीच्या बाजूने उभा राहिला. आईला तो म्हणाला की आई, डॉक्टरांनी सांगितले मानसीला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. मग ओमची आई रागावून तेथून निघून गेली. मानसीला 7वा महिना सुरू झाला तेव्हा तिच्या आईने माहेरी बोलावण्यासाठी तयारी केली. कारण प्रथेनुसार मुलगी प्रसूतीसाठी माहेरी येत असते. त्यामुळे कमलताईंनी ओमला फोन केला आणि मानसीला, आता मी माझ्याकडे घेऊन यायचा विचार करत होते. तू काळजी करू नकोस. मी इकडे निवांत राहील. तेव्हा ओमने हे मान्य केलं. आई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मानसीला तिकडे पाठवायला हवं. कारण माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मानसी आणि बाळ आहे. आणि काही दिवसांनी मानसी माहेरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा आलं होतं. आईने तिच्यासाठी सगळे आवडीचे पदार्थ जेवण बनवले होते. त्यामुळे ती खूप खुश होती. औषधं वेळेवर दिली जात होती. तिच्यासोबत चांगला वेळ घालवला जात होता. मानसीने आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुझ्यासोबत असताना मला काहीच भीती वाटत नाही. येणारा प्रत्येक दिवस चांगलाच असतो. मग एक दिवस पहाटे मानसीला वेदना सुरू झाल्या. कमलताई तात्काळ तिला रुग्णालयात घेऊन गेल्या. त्यांचे हृदय धडधड करत होते. त्यांनी ओमलाही कळवलं आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टर बाहेर आले आणि हसत म्हणाले, अभिनंदन, मानसीला गोड मुलगी झाली आहे आणि बाळ, दोघेही ते सुरक्षित आहेत. कमलताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. त्या धावतच आत गेल्या आणि मानसीच्या कपाळावर हात ठेवला. अगं मानसी, आज तू इतका मोठा आनंद मला दिला आहेस. माझं आयुष्य आता पूर्ण झालं. नवजात बाळाला हातात घेताच मानसीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो छोटासा जीव तिला नवीन जबाबदारीचं भान देऊन गेला. ओम देखील रुग्णालयात धावत आला. त्याने बाळाला हातात घेतलं आणि मानसीकडे पाहून म्हणाला, तुझं आणि माझं प्रेम आता या छोट्याशा जीवात लपलं आहे. मग त्या क्षणी सगळ्या भीती, ताण, दुःख मागं पडलं. घरात नवा आनंदाचा शिरकाव झाला. सासूबाई बाळाला पाहून खूप आनंदित झाल्या.
त्या आता मानसीबद्दल चांगला विचार करू लागल्या होत्या. एकूणच घरातील वातावरण, घरातील नात्यात सुधारणा झाली होती. वेळेनुसार नाती मजबूत होत गेली व खऱ्या अर्थाने मानसी आता सासरच्या घरात सुखी राहू लागली. तिचा तो आनंद पाहून कमलताईंच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या मानसीला म्हणाल्या की, मानसी, आईचं मन असंच असतं. जेव्हा लेक घरात जन्माला येते तेव्हापासून आईचं आईपण सुरू होतं. कन्यादान म्हणजे फक्त विधी नाही, तर तो आईच्या हृदयाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात पाठवण्यासारखा आहे. तो क्षण असतो आणि जर तो तुकडा आनंदात, सुखात असेल तर आईचं हृदय शांत आणि समाधानी होतं. मानसीने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, हो आई, तुझी भीती मला आता समजत आहे. तुझ्या डोळ्यातील प्रेम मला नेहमी आधार देतं. मी वचन देते, तुला कधीच यापुढे काळजी करायला लावणार नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.